नमस्कार. आजचा हा व्हिडिओ नम्रता नेवे यांच्या जीवनावर आधारित आहे. मी ऐकलं असताना मला अक्षरशः डोळ्यात पाणी येत होते. कारण माझ्यावर सुद्धा वर्षापूर्वी अशीच परिस्थिती होती. माझं लग्न झालं त्यावेळेला माझ्या मिस्टरांची नोकरी अगदी छोटीशी होती. मी इथून गेल्यावर बॉम्बे सारख्या शहरामध्ये काय करावं याचे मार्ग मी विचार करत होते की काहीतरी केलं तरच आपली प्रगती होणार आहे. असंच बसलं तर आपण काही होणार नाही. बॉम्बे सारख्या शहरामध्ये पावलं पावली एवढा पैसा लागतो कोणी कोणाला विचारत नाही. अशा वेळेला मी छोटेसे क्लासेस सुरू केले. त्यानंतर लहान दोन बाळं मला लवकरच झाली. लहान बाळांमध्ये क्लास घेणं शक्य नाही झालं. त्यानंतर मी मसाल्यांचा बिझनेस सुरू केला. मला मसाले छान बनवता मी माझ्या सासूबाईंकडनं थोडंसं गायडन्स घेतलं. घरोघरी बिल्डिंगांमध्ये जाऊन मी माझं एक बाळ हातात एक बाळ शेजारी ठेवून मी घरोघरी जाऊन मसाले विकायचं सुरू केलं. त्यातून आलेल्या पैशातून माझा मुलगा इंजिनियर झाला. कुठलीही परिस्थिती करण्याची नव्हती. 1.5 लाख रुपये वर्षभर ज्यूस विकून मी जमा करायची. त्यातलं त्याची मोबाईल मॅटेरियल असल्यामुळे कुठल्याही कन्सेशन नाही होतं. मुलांना कुठल्याही ट्युशन लावू शकत नव्हती. त्यामुळे अनेक चांगले जे शिक्षक होते त्यांनी मला सांगून ठेवलं होतं कुठलाही गायडन्स लागला तर मुलांना माझ्याकडे पाठवा. केवळ एक चांगला सहभाग चांगल्या आपले सोबत असेल तर आपण चांगलं कार्य करू शकतो. हे माझ्या आयुष्यात खरंच नक्कीच झालं. तुम्हाला सुद्धा सगळा चांगला परिवार मिळाला आहे याचा नक्की लाभ घ्या आणि खूप मोठी व्हा. तुमचे छोटे व्यवसाय कसे मोठे होईल आणि ते प्रामाणिकपणे करा. यात नक्कीच परमेश्वर तुम्हाला साथ देईल. आज आणि चंद्रशेखर नेव्यांसारखा माझ्या छोट्या भावाचं कार्य आज मला कळलं आणि मी स्वतःला अभिमान हे करते की आज माझा भाऊ एवढं छान कार्य करतोय. गरिबांपर्यंत पोहोचून त्यांना मदत असं मी केलं. त्यामुळे भगिनींना मी तुम्हाला सांगते की घाबरून जाऊ नका. आपलं छोटंसं कार्य सुद्धा एक मोठा वटवृक्ष होऊ शकतो. त्यातून पण आपण मोठं होऊ शकतो. असं तर की आपल्याला गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे की मी मोठा अधिकारी आहे पैसे मिळेल. विद्यार्थ्यांना पण सांगते बाळांना घाबरू नका. तुम्हाला एवढे सेवाधर्म अधिकारी माझ्या चंद्रशेखर नेव्यांसारखे तुमच्या जवळून तुमचे दुःख जाणून घेणारे अधिकारी तुम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे तुम्ही तर खूपच भाग्यवान आहेत. त्याचा तुम्ही जरूर सदुपयोग करा आणि सोनं करा. अभ्यास खूप करा. आणि हात मदतीचा सेवा धर्म संस्था इथे जमलेल्या सर्व गरीब बायकांना प्रोत्साहन म्हणून कष्टाचे अनुभव त्या बायकांना समजण्यासाठी चंद्रशेखर नेवे यांनी माझ्या आईला बोलावले होते आणि तिचा सत्कार करण्यात आला. आणि त्या बायकांना हे कष्टाचे अनुभव ऐकून भरपूर हिंमत आली आणि त्यांनाही वाटलं की आपण आपल्या परिस्थितीला मात करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे आणि काहीतरी योजना आखाव्या की जेणेकरून आमचा संसार सुद्धा सुखी होईल.